2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिमच्या अनसिंग इथलं ग्रामीण रुग्णालयामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे रस्त्यावरती ओपीडी चालवायची वेळ आली आहे। तर रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या आणि तपासणीसाठी रुग्णालयामध्ये येणाऱ्यांचे हाल होत आहेत। दरम्यान आता या रुग्णालयामधलं पाणी उपसून काढण्यात आलंय, मात्र या रुग्णालयामध्ये चिखलाचं साम्राज्य बघायला मिळतंय। ही दृश्य आपण बघतोय वाशिम मधली। साचलेल्या पाण्यामध्येच रुग्ण आणि इथले कर्मचारी हे वावरताना दिसतात। चिखलाचं साम्राज्य सध्या निर्माण झालेलं आहे या सगळ्या अनसिंग रुग्णालयाच्या या सगळ्या आवारामध्ये आणि रुग्णालयाच्या आतला परिसर सुद्धा आपण बघतोय। पाणी उपसून काढण्यात आलंय, मात्र चिखल आणि गाळ तसाच आहे आणि ही अवस्था आहे आपल्या राज्यामधल्या आरोग्य सुविधांची असेल किंवा रुग्णालयांची। आणि याविषयी बोलूयात, देव इंगोले आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। देव, काय नेमकं चित्र आहे अनसिंग ग्रामीण रुग्णालयामधलं? आता बाहेर ओपीडी चालवायची वेळ आलेली आहे रस्त्यावर। यामिनी, काल आणि आज 2 दिवस सलग वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता आणि अनसिंग परिसरामध्ये विशेषतः मुसळधार पाऊस झाला होता आणि याचा परिणाम असा झाला की तिथलं जे ग्रामीण रुग्णालय आहे त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये काल रात्री रुग्णालयाच्या आवारामध्ये पाणी आलं होतं आणि आज सकाळी पुन्हा पाऊस झाल्यानंतर अक्षरशः रुग्णालयामध्ये पाणी शिरलं होतं आणि तिथे जे काही पेशंट भरती होते त्यांनाही याचा त्रास झाला आणि तिथले जे कर्मचारी होते त्यांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागला, कारण ज्या ठिकाणी ओपीडी चालत होती अगदी त्या ठिकाणी सुद्धा पाणी भरलेलं होतं आणि इतर सुद्धा जे वॉर्ड होते त्या वॉर्डामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं होतं। त्यानंतर ग्रामपंचायत आणि जे कर्मचारी आहेत त्यांनी तिथलं पाणी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पाणी काढल्यानंतरही संपूर्ण दिवसभर जो चिखल आहे तो तिथे तसाच होता आणि त्यामुळं जी ओपीडी आहे ती अगदी रस्त्यावरती करण्याची वेळ आलेली आहे। अशी सगळी एकंदरीत तिथली परिस्थिती आहे। आता सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात असली तरी देखील आजही वाशिम जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा जर जोरदार पाऊस झाला तर पुन्हा देखील या ग्रामीण रुग्णालयामध्ये पाणी भरण्याची शक्यता आहे। अगदी धन्यवाद देव या माहितीसाठी।